Hello friends, this is Vrishali and it is the 8th birthday letter. Part 8 of series of birthday wishes to Sun in a letter format. Don't forget to watch till the end and don't forget to subscribe this channel for more such videos. गेल्या 7 पत्रांमधून मी माझ्या मुलाच्या प्रत्येक वयातल्या छोट्या छोट्या क्षणांना शब्द दिले आहेत. त्याच्या पहिल्या हसण्यापासून पहिल्या पावलांपर्यंत, पहिल्या शाळेच्या दिवसापासून त्याच्या छोट्या छोट्या स्वप्नांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर एक आई म्हणून मी त्याच्यासोबत पुन्हा जगले आहे. प्रत्येक वर्ष मला काहीतरी नवीन शिकवत गेलं. संयम, प्रेम, काळजी आणि निस्वार्थपणा. आणि आज तो 8 वर्षांचा झालाय. म्हणूनच या प्रवासातील आणखी एक सुंदर पान उघडते आहे. माझ्या मुलासाठी त्याच्या 8व्या वाढदिवसानिमित्त माझ्या मनातून उमटलेलं हे 8वं पत्र. माझ्या प्रिय गोड मुला, आज तू 8 वर्षांचा झालास. 8 वर्ष. मला अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा पहिल्यांदा तुला माझ्या हातात घेतलं होतं. त्या क्षणी मला जाणवलं, आता माझं आयुष्य फक्त माझं राहिलेलं नाही, आता ते तुझं झालेलं आहे. त्या दिवशी मी फक्त आई झाले नाही, तर अजून जबाबदार, अजून धैर्यवान आणि अजून प्रेमळ झाले. तुला वाढताना पाहणं म्हणजे देवाने मला दिलेला रोजचा चमत्कार आहे. कालपर्यंत तू माझ्या बोटाला धरून चालायला शिकत होतास आणि आज तू स्वतःचे निर्णय स्वतः घेतोस. तू जेव्हा पहिल्यांदा आई म्हटलंस ना, त्या एका शब्दाने मला सगळ्या जगाची श्रीमंती दिली. बाळा, तू वाढतोयस, तुझी उंची वाढतीये, तुझी समज वाढतीये, पण माझ्यासाठी तू अजूनही तोच छोटासा निरागस चेहऱ्याचा मुलगा आहेस, जो झोपताना अजूनही माझा हात घट्ट पकडतो. हो, अजूनही. तुझ्यात मला खूप गोष्टी दिसतात. तुझी जिज्ञासा, तुझा निरागस हसू, तुझा हट्टीपणा आणि तुझं मनापासून सॉरी म्हणणं. मला माहीत आहे तू परिपूर्ण नाहीस आणि मला तसं हवंही नाही. मला फक्त इतकंच हवं आहे की तू मनाने स्वच्छ आणि निर्मळ राहा. जग तुला अनेक गोष्टी शिकवेल. काही वेळा लोक चुकीचं वागतील, काही वेळा तुला अपयश येईल, काही वेळा तुझं मन तुटेलही, पण त्या प्रत्येक क्षणी तू स्वतःला विसरू नकोस. तुझी किंमत कोणाच्या शब्दांवर ठरत नाही. तू जसा आहेस तसाच तू खूप खास आहेस. आई म्हणून मी तुला पडू देणार नाही असं नाही, कारण पडल्याशिवाय चालायलाही येत नाही. पण जेव्हा तू पडशील तेव्हा तुला उभं राहण्याचं बळ, ताकद देण्याचं काम माझं आहे. कधी कधी मी रागवेन, कधी अभ्यासासाठी मागे लागेन, कधी फोन बाजूला ठेवण्यासाठीही सांगेन. कदाचित तुला वाटत असेल, आई एवढी का बोलते? पण बाळा, माझ्या प्रत्येक शब्दामागे फक्त एकच हेतू आहे, तुझं भविष्य उज्ज्वल व्हावं. मला तू फक्त मोठा अधिकारी व्हावास असं वाटत नाही, पण मला तू मोठ्या मनाचा माणूस व्हावास असंही वाटतं. तुझ्या यशाने लोक टाळ्या वाजवतील, पण तुझ्या चांगुलपणामुळे लोक तुझ्यावर मनापासून प्रेम करतील. तू इतरांना मदत करणारा असावास, दुखावलेल्यांना आधार देणारा असावास, स्वतःचं स्वप्न बघणारा आणि त्यासाठी मेहनत करणारा असावास. मी तुझ्यासाठी रोज मेहनत करतेच आहे. कधी थकूनही हसते, कधी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवते, कधी रात्री उशिरापर्यंत विचार करते. हे सगळं कशासाठी करत असेल? काय वाटतं तुला? हे सगळं फक्त यासाठी की तुझ्या आयुष्यात कधीही काही कमीपणा वाटू नये. देवाकडे मी स्वतःसाठी काहीच मागत नाही, पण तुझ्यासाठी मी सगळं मागते. तुझं आरोग्य, तुझं धैर्य, तुझं नशीब, तुझ्या वाट्याला चांगले मित्र, चांगले शिक्षक, चांगले निर्णय येवोत. तुझं मन कधीही कटू होऊ नये, तुझं हसू कधीही कमी होऊ नये. तू कितीही मोठा झालास तरी तुझ्या मनात आईसाठी एक छोटासा कोपरा कायम राहू दे. तुला माहित आहे का की आईचं प्रेम कधी अट घालत नाही. तू पहिला आलास तरी माझाच आहेस आणि शेवटचा आलास तरीही माझाच. तुझं यश माझा अभिमान असेल, पण तुझं अस्तित्वच माझा खजिना आहे. 8 वर्ष झाली आणि पुढे अजूनही किती सुंदर वर्ष येणार आहेत. त्यासाठी तुला मनापासून शुभेच्छा. तू मोठा होशील, कदाचित दूरही जाशील,
तुझी स्वतःची स्वप्न तुझे स्वतःचं आयुष्य असेल. पण लक्षात ठेव, या जगात कुठेही गेलास ना तरी तुझ्यासाठी एक घर कायम उघडं आहे. एक आई आहे जी कायम तुझी वाट बघते आहे. आणि एक हृदय आहे जे तुझ्यासाठी अखंड धडधडतंय. आठव्या वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. देव तुझं आयुष्य प्रेमाने, यशाने आणि शांततेने भरून टाको. तू माझं स्वप्न आहेस, तू माझी ताकद आहेस आणि माझ्या जगण्याचं कारण आहेस. तुझ्यावर माझं प्रेम शब्दांपेक्षा खूप मोठं आहे. तुझीच प्रिय आई. हॅपी बर्थडे माय बॉय. स्टे ब्लेस्ड. थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. या सिरीजचे सगळे पत्र वाचण्यासाठी प्लेलिस्ट सेक्शनमध्ये आपण ही लिस्ट बघू शकता. आपले अभिप्राय नक्की कळवा. हॅव अ नाईस डे.